कांद्याला भावनी, मक्याला भावनी, कपाशीला भावनी, आम्ही करू काय मग? पेरू काय? आता शेतकऱ्या शेतात आम्ही गांजे लावू का मग? आमच्याकडे गांजे येईल मग. हे सगळे युवा शेतकरी जमलेले आहेत. सगळे शेतकरी हेच बोलत आहेत की आमच्या मालाला भाव नाही, सरकार भाव देत नाही, सरकारने भाव द्यायला पाहिजे. पण खरा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांना समजत नाही. खरा मुद्दा एकच आहे, शेतकरी कर्जमाफी मागतो वारंवार सरकारकडून. तर आपल्याला कर्जमाफी नको. मी तुम्हाला सांगतो, कर्जमाफी आपल्याला नकोच आहे. हेच शेतकरी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील, पूर्ण देशातील शेतकऱ्यांना मला सांगायचे आहे, खरा मुद्दा जो आहे तो तुमच्या लक्षातच येत नाही. आपल्याला कर्जमाफी नको, आम्हाला हमीभाव पाहिजे. आता यांना विचारू आपण की हे किती शेतकऱ्यांच्याकडे कांदा लागतो, त्याच्यावरून मी तुम्हाला समजवतो की तुमचे किती नुकसान होतं. तर आपण या काकांना विचारू की दरवर्षी यांचे किती क्षेत्र कांदा लागवडी खाली राहतं. अरे किती क्षेत्र लागवडी खाली राहतं तुमचे दरवर्षी कांद्याचं? 2 बिघा. 2 बिघामध्ये किती उत्पन्न निघतं तुम्हाला? किती गोणी कांद्याचे निघतात? 300 गोण निघते आमचे. 300 गोणी. आता काय भाव चालू आहे आताचा? आता 300च्या बाहेर झाले. तर 300 रुपये भाव गोणीचा, म्हणजे 40 किलोची कांद्याची गोण 300 रुपयाला जात आहे. तर आपण जर कधी टोटल केली तर यांचे उत्पन्न 2 बिघ्यामध्ये 90,000 रुपये निघत आहे. तर जर यांना कांद्याला हमीभाव राहिला असता, जर कधी यांची 1000 रुपये गोणी गेली असती तर त्यांचे तेच उत्पन्न 3 लाख रुपये झालं असतं. तर तुमचं एका सीझन मागे, एका पिकाखाली तुमचे 2,10,000 रुपयाचे नुकसान होत आहे. आणि या सरकारकडे काय मागतो शेतकरी? कर्जमाफी. 2,10,000 रुपयाचं कुठलं कर्जमाफी हे सरकार दरवर्षाला देत आहे? आणि ते फक्त एका सीजनातून. असे 3 सीजन शेतकरी दरवर्षाला घेत राहतो. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही PM किसान सन्मान निधी देतो. अरे 2,000तून काय होतं? एका शेतकऱ्याचं, लहान शेतकऱ्याचं 2,10,000 रुपयाचं 4 महिन्याच्या पिकाखाली नुकसान होत आहे. तर शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही कर्जमाफी मागू नका यांच्याकडून. तुम्ही एकचदा फक्त आपल्या हक्कांसाठी उतरा आणि त्यांना हमीभाव मागा पिकासाठी. आता तुम्ही म्हणाल की हमीभाव सरकारने दिलेला आहे, पण जो सरकार हमीभाव दिलेला आहे त्याची खरेदी होत नाही. आणि जर कधी 100 शेतकऱ्यांनी उत्पन्न काढलं तर त्याच्यापैकी फक्त 10 शेतकऱ्यांचे पीक तिथे मोजलं जातं. त्यामुळे कायदा पाहिजे आपल्याला की आमचा माल मार्केटांमध्ये हमीभावाच्या खाली विकला जाणार नाही. सरकार फक्त एकच पाहिजे शेतकऱ्याला, आमच्या मालाला फक्त हमी भाव पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला फक्त हमी भाव पाहिजे. शेतकऱ्यांनी समजून घ्या, जी तुमची हक्काची गोष्ट आहे ती मागा सरकारकडून. सरकार जर मग शेतकरी जर मग एकजूट होत नाही तर मग हे हमी भाव होणार नाही. शेतकऱ्यांनी एकजूट व्हा आणि हमी भाव करा. धन्यवाद.